तर नमस्कार मंडळी, गावाकडच्या अजून एका मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तयारी चालू आहे स्वयंपाकाची संध्याकाळच्या. बघा, कूट घेतले, त्यात थोडासा इसूर टाकलाय आणि मीठ टाकले. मस्त असं ते कालवून घेऊन वांग्यात भरले. लसूण, खोबरं, जिरी, कढीपत्ता याची फोडणी दिली मस्त अशी, आणि थोडासा इसूर टाकलाय तरीसाठी. वांग टाकले आणि हलवून घेऊन थोडीशी वाफ देऊन त्यात पाणी टाकलं. तासा दिवस इकडं मावळत चाललेला आहे. आज आपल्या उसाला तोड आलेले बरं का, म्हणून आज एवढ्या लवकर स्वयंपाक चालू आहे. आणि हा बघा कसा मिरच्या तोडतोय आणि च्या आणून या भाजीत टाकतोय तो. तर बघा, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्या उसाला इकडं मशीन आले ऊस तोडण्यासाठी. तर मस्त अशा चुलीवरच्या भाकरी आणि याला पीठ दिलंय खेळायला. मी जे काम करेल ना त्याला तेच काम करायचं असते. मस्त अशा आपल्या घरच्या पालकाचा भजी केलेले आहेत मी. बघा किती छान. आणि हे दुसऱ्या दिवशी शूट केलेलं आहे मी. तर बघा, हे आपल्या ह्या चुलीवर मी रोज स्वयंपाक करते. तर मी तुम्हाला आपले कांदे दाखवते. तर बघा, एवढे मोठे झालेले आहेत आपले कांदे, म्हणजे अजून एक 15 दिवसांनी काढायला येतील. याचं पाणी तोडलंय आता. मस्त असे कांदे आणि ही राज भाजी. तर ह्याचं मी बी धरणार आहे परत टाकण्यासाठी. आणि दिवशी मी तुम्हाला दाखवली ती मेथीची भाजी, तर ती 2 पानावर होती, तर आज त्याला 3रं 4थं पान फुटलंय. हा आपला गहू आणि बारीक बारीक उगवून आलेलं दिसतंय ना, ते नेमकं मी जिरी टाकले का ओवा टाकलाय माझ्या लक्षात नाही आहे. ते जेव्हा मोठं होईल ना मी तुम्हाला दाखवेल की नेमकं ही जिरी आहे की ओव्याची झाडं आहेत. तर ती पण चांगली उगवून आलेली आहेत बघा. आणि हा आपला पालक आणि हा इकडं जवस असा मी फेकून टाकलेला आहे, असा म्हणजे लावलेला नाही, चिमटीने. हा गहू आपला हिरवागार किती छान दिसतोय बघा. पाणी दिलंय कालच, त्याच्यामुळं रान ओलाय. किती छान दिसतंय बघा. आणि गवत सुद्धा नाही आहे बरं का ह्यात. आता बारीक बारीक थोडं थोडं दिसतंय, पण एवढं नाही. आणि हा आपला लसूण. तर आपला लसूण कसा दिसतोय कॉमेंटमध्ये नक्की सांगा.